शेतकरी बांधवांनो नमस्कार, मी वैशाली. महाराष्ट्राच्या हवामानात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. कुठे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, तर कुठे अजूनही शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. आज 7 ऑगस्ट सायंकाळचे 6 वाजले आहेत. येणारे 24 तास आणि पुढील 2 दिवस आपल्या शेतीसाठी नेमके कसे असतील, कोणत्या जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे, याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आले आहे. चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज. सर्वात आधी गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात पावसाने काय चित्र निर्माण केले यावर एक नजर टाकूया. धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. त्यापाठोपाठ सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि नाशिकच्या काही भागांतही पावसाचा जोर चांगला होता. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार सरी बरसल्या. पूर्व विदर्भात हलक्या ते मध्यम सरींची उपस्थिती होती, तर पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणीच हलका पाऊस झाला. कोकण किनारपट्टीवर हलक्या मध्यम सरी सक्रिय होत्या, मात्र राज्याच्या उत्तर भागांमध्ये पावसाचा जोर कमी असल्याचे चित्र आहे. आता पाहूयात सध्याची स्थिती काय आहे. मान्सूनचा आस असलेला पट्टा अजूनही हिमालयाच्या पायथ्याशीच आहे. सोबतच बंगालच्या उपसागरात वाऱ्यांची दिशा बदलल्याने राज्यात स्थानिक पातळीवर अस्थिरता निर्माण झाली आहे. याचाच परिणाम म्हणून राज्यात अनेक ठिकाणी गडगडाटासह पाऊस होताना दिसत आहे. सध्या सायंकाळच्या सुमारास चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळच्या काही भागात पाऊस सक्रिय आहे. सकाळी नांदेड, परभणी आणि लातूरच्या परिसरात पाऊस झाला होता, तर आता बीड, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव आणि बुलढाण्याच्या उत्तर भागांमध्ये पावसाचे ढग दाटून आले आहेत. पुण्यातही पावसाच्या सरी बरसल्या आहेत. नागपूर, भंडारा, गोंदियाकडे सुद्धा जोरदार पावसाचे ढग विकसित झाले आहेत. विदर्भातील ढगांची वाटचाल ही दक्षिण पूर्वेकडे होताना स्पष्ट दिसत आहे. आता पाहूया आज रात्री पावसाचा जोर कुठे राहील. रात्री बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नाशिक, धुळे, बुलढाण्याचे काही भाग आणि जळगावच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि यवतमाळच्या काही भागांमध्येही पावसाचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी हलक्या सरी राहतील. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेडमध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. आता जरा तालुका पातळीवर नजर टाकूया. बीड जिल्ह्यातील वडवणी, माजलगाव, बीड तालुका आणि अंबाजोगाईच्या परिसरात जोरदार पावसाचे ढग आहेत. पाटोदा, शिरूर, कासार आणि गेवराईकडेही पाऊस राहील. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव आणि सिन्नर या भागांत पावसाचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्यात चांदवड आणि मालेगावकडेही रात्री पावसाची शक्यता आहे. जळगावमधील रावेर आणि बुलढाण्यातील जळगाव जामोद येथे गडगडाटासह पाऊस होईल. छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री आणि खुलताबादच्या काही भागांत गडगडाटाची शक्यता आहे. यवतमाळमधील दारव्हा, नेर तर गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी, धानोरा, एटापल्ली, मुलचेरा आणि भामरागडच्या परिसरात पाऊस होण्याचा अंदाज आहे. चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि गोंदियाच्याही बहुतांशी भागांमध्ये आज रात्री पाऊस हजेरी लावेल. आता पाहूयात उद्याचा म्हणजेच 8 ऑगस्टचा अंदाज. उद्या छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, अमरावती, अकोला, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात मेघगर्जनेसह पाऊस राहील. काही ठिकाणी हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी बरसतील. मुंबई आणि आसपासच्या भागात मोठ्या पावसाची शक्यता नाही. शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाचा खुलासा. आमच्या अंदाजात वापरले जाणारे रंग हे परिस्थितीनुसार बदलू शकतात, मात्र रंगापेक्षाही महत्त्वाचे असतात त्यासोबत वापरले जाणारे शब्द. उदाहरणार्थ, मध्यम ते जोरदार सरी हा अंदाज महत्त्वाचा आहे. त्यासाठी वापरलेला रंग कोणताही असो, त्यामुळे कृपया रंगासोबत दिलेल्या माहितीवर आणि शब्दांवर अधिक लक्ष द्यावे ही विनंती. हवामान विभागाचा इशारा 8 ऑगस्ट. हवामान विभागाने 8 ऑगस्टसाठी बीड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. या व्यतिरिक्त रायगड, सातारा, सांगली, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. हवामान विभागाचा इशारा 9 ऑगस्ट. 9 ऑगस्ट रोजी वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये
मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक पूर्व, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि नंदुरबार येथे हवामान खात्याने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज. हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू. आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा. मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू. धन्यवाद.